नमस्कार. मी लक्ष्मीकांत देशमुख. आजचा विषय आहे मुस्लिम आरक्षणाचा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जो भ्रामक प्रचार करत आहे त्याबद्दलचा हा आजचा विषय आहे. लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि दुसऱ्या टप्प्यापासून अ, मोदींनी आपल्या प्रचाराचा गिअर बदलला. कारण पहिल्या टप्प्यामध्ये मतदान खूप कमी झालं होतं. त्यामुळे कदाचित चिंताग्रस्त होऊन त्यांनी हा गिअर बदलला आणि ते उघडपणे धार्मिक ध्रुवीकरणाचा त्यांचा हातखंडा खेळ खेळू लागले आणि मुस्लिमांना टार्गेट करू लागले. अत्यंत अपशब्द वापरत त्यांनी मुस्लिम समाजाला एक प्रकारे अपमानित करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय केलं, प्रथम काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो आहे, जाहीरनामा ज्याला ते न्यायपत्र म्हणतात, त्याचा अत्यंत विपर्यास्त आणि खोटा भ्रामक अर्थ काढला आणि जर काँग्रेस सत्तेवर आली तर ते हिंदूंच्या स्त्रीधन जे असतं, अगदी मंगळसूत्र धरून घ्या, ते काढून घेईल आणि मुस्लिम स्त्रियांना ते मंगळसूत्र वाटप करेल, असा त्याने अर्थ काढला त्यांच्या जाती आणि आर्थिक जनगणनेचा आणि प्रचाराची राळ उडवून दिली. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. लोक त्यामुळे भ्रमचित्त झाले नाहीत. असं दिसून आल्यानंतर त्यांनी आता तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उकरून काढलेला आहे आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं लोकांना पटवून देत आहेत की मुस्लिम आरक्षण हे किती चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचा आपला आज थोडा उहापोह करायचा आहे. मोदींनी मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. त्यासाठी पुन्हा दुसऱ्या टप्प्याप्रमाणे त्यांनी राजस्थानची भूमी निवडली. टोक सवाई माधवपूर हा मतदारसंघ आहे. तेथे प्रचार करताना मोदी असं म्हणाले की काँग्रेस पक्ष प्रथम पासून मुस्लिमांचं तुष्टीकरण करत आहे, अपीजमेंट करत आहे. दलित आदिवासींना जे मिळालेलं आरक्षण आहे नोकरी आणि शिक्षण क्षेत्रामधलं, ते कमी करून मुस्लिमांना ते द्यायचा प्रयत्न करत आहे, इच्छुक आहे. परंतु भारतीय संविधान त्याला मान्यता देत नाही व आम्ही पण ते होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसची ही जी मनीषा आहे ती मुस्लिमांची अपीजमेंट करायची व त्यांना दलितांचं आणि आदिवासींचं आरक्षण कमी करून द्यायचं, ही मनशा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. ही एक प्रकारे आपण मोदीची गॅरंटी समजा. असं ते जे बोलले, त्याला काय आधार होता किंवा त्याने आधार काय दिला? तर त्यांनी आधार दिला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ओबीसी अंतर्गत मुस्लिम आरक्षणाचा. पण तेथेही मोदींनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं थोडंसं खरं, थोडंसं भ्रामकपणा ह्याचं मिश्रण करीत एक प्रकारे जवळपास जवळपास सफेद झूठ सांगितलं आणि असं सांगायचा प्रयत्न केला की मुस्लिम आरक्षण देण्याची ही जी मनशा आहे काँग्रेसची, ती अत्यंत चुकीची आहे, संविधान विरोधी आहे. अ, तर हा मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे तो समजून घेतला पाहिजे आणि त्यासाठी थोडंसं आपल्याला संविधानात ज्या तरतुदी आहेत आरक्षणाच्या, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा भारताचं संविधान निर्माण झालं, तेव्हा भारतीय संविधानाचे आपल्या फाउंडिंग फादरना डॉक्टर आंबेडकर असतील, पंडित नेहरू असतील, सरदार पटेल असतील, ह्या सर्वांनी चर्चा करून एकमतानं हिंदू धर्मातील जे दलित आणि आदिवासी आहेत, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक आहेत, ते पहिल्यापासून जाती व्यवस्थेमुळे शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रामध्ये मागासलेले आहेत. त्यांचा सामाजिक मागासले पण खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण निश्चित केलं आणि ते संवैधानिक झालेलं आहे. त्यानंतर ह्या सभेमध्ये जी चर्चा झाली मुस्लिम आरक्षणाबद्दल, ती फार मनोवेधक आहे. तिचा आपण थोडंसं विचार केला पाहिजे. कारण त्यापूर्वी स्वतंत्र वेगळे मतदारसंघ होते आणि या मतदारसंघामुळे वेगळेपणाची भावना निर्माण झाली आणि देशाची फाळणी झाली. ह्याचं भान भारतीय मुस्लिमांना असल्यामुळे संविधान सभेत जे मुस्लिम सदस्य होते त्यांनी आपणहून सांगितलं की आम्हा मुस्लिमांना जरी आमच्यामध्ये मागासेपणा खूप असला तरी आरक्षण देऊ नका. त्याचा विपरीत अर्थ जाईल. आम्हाला देशाशी एकनिष्ठ राहायचं आहे, देशाशी एकरूप व्हायचं आहे. आम्ही भारतीय आहोत, हिंदुस्थानी आहोत.
म्हणून त्यांनी स्वतः आरक्षणाला विरोध केला आणि चर्चेअंती मग धर्माच्या आधारे इतर धर्मियांना आरक्षण दिलं जाणार नाही असा निर्णय झाला. त्यामुळे मोदी जे बोलत आहे की धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, हे खरं आहे. परंतु मोदी हे सांगायला विसरतात की संविधान सभेमध्ये मुस्लिम सदस्यांनी संविधान सभेच्या आपणहून आम्हाला असं आरक्षण देऊ नका. जरी आम्ही मागास असलो तरी हे ते सांगत नाहीत, कारण त्यांना धर्माचं राजकारण करायचंच आहे. म्हणजेच एस-सी, एस-टी व्यतिरिक्त इतर लोकांना किंवा इतर धर्मियांना आरक्षण देता येत नाही, हा अर्थ गृहीत धरला, तरी संविधान न एक ओबीसी संवर्ग निर्माण केलेला आहे आणि त्या वर्गामध्ये धर्माचा आधार नाही, परंतु सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेले लक्षात घेऊन जे वर्ग समूह किंवा क्लास कास्ट नाही ते मागासलेले आहेत. ह्या कसोटीवर त्यांना आरक्षण दिलं जातं आणि ते देत असताना हिंदूप्रमाणे इतर सर्व धर्माचा विचार केला जावा किंवा धर्माचा आधार न घेता जे वर्ग समूह त्यांच्या व्यवसायामुळे, त्यांच्या मागासलेपणामुळे, शैक्षणिक दुरावस्थेमुळे मागासलेले राहिलेले आहेत, त्या सर्वांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी तरतूद होती आणि त्यानुसार देशामध्ये अनेक सर्वच राज्यांनी मुस्लिम समाजातील काही वर्गांना आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकलेलं आहे. म्हणजेच ओबीसी संवर्गामध्ये जे मुस्लिमातील मागास वर्ग समूह आहेत, कास्ट आहेत किंवा क्लास आहेत, त्यांना आरक्षण देता येतं हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे अनेक मुस्लिमाचे समूह आहेत, जरी मुस्लिम मध्ये जात व्यवस्था नसली तरी व्यवसायामुळे त्यांना हीन दर्जा प्राप्त झाले. उदाहरण खाटीक समाज आहे, शिकलकर समाज आहे, महाराष्ट्राचा कलाल समाज आहे, पिंजारी समाज आहे. ह्या सर्वांचं जे मागासलेपण आहे हे त्यांच्या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या व्यवसायामुळे आहे. त्यांना तो व्यवसाय करावा लागतो, कारण त्यांच्या जगण्यासाठी त्याला दुसरं साधन नाही, शिक्षण नाही. म्हणून तो आपण दिलेला आहे. म्हणून अगदी मोदीच्या गुजरात राज्यात देखील ओबीसी अंतर्गत मुस्लिमांना आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये ह्या जाती आहेत चिखलगार, पंजारी, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच मुस्लिमांना धर्माच्या आधारे नाही, तर ते शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत, म्हणून आरक्षण मिळते आहे, हे अधोरेखित होते. पण गतवर्षी भाजप सरकारनं एक वेगळीच खेळी खेळली. तेव्हा कर्नाटक विधानसभेची निवडणूक समोर आली होती 2023 मध्ये आणि तिथलं भाजप सरकार करप्शनमुळे खूप अप्रिय झालं होतं. त्यावर मात करून पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी त्यांनी नेहमीचीच खेळी खेळली आणि कर्नाटकमध्ये जे 32% आरक्षण ओबीसी संवर्गाला आहे, त्यातील 4% आरक्षण 30 वर्षापासून अगदी देवेगौडाच्या काळापासून मुस्लिमांना दिलं गेलं होतं. ते एका आदेशानं तिथल्या बोमई सरकारनं रद्द केलं आणि त्यातील 2% जे हिंदूमध्ये प्रबळ जात होती होकलिंग आणि दुसरी जात होती लिंगायत, ह्या 2 समाजाला 2-2% आरक्षण दिलं. खरं तर या दोन्ही जातीला ह्या पुढारलेल्या आहेत, राज्यकर्त्या जाती आहेत, संपन्न आहेत, परंतु त्यांना आरक्षण ऑलरेडी मिळत आहे. त्यामध्ये त्यांनी 2% वाढ केली गेली. परंतु जेव्हा हा निर्णय चॅलेंज झाला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याला ताबडतोब स्थगिती दिली आणि स्थगिती त्यांना कारण काय सांगितलं असेल निकालपत्रामध्ये किंवा त्या आदेशामध्ये, तर तेव्हाच्या ज्या न्यायमूर्ती होत्या ह्या प्रकरणामध्ये काम पाहणाऱ्या, निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना मॅडम, त्याने असं निरीक्षण दिलेलं आहे की हे जे 4% आरक्षण मुस्लिमांना दिलेलं आहे, ते धर्माच्या आधारे नाही, तर ते मागासलेल्या समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि ते मागासलेले आहेत म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे ते आरक्षण कायम राहिलं. या प्रकरणामध्ये कर्नाटक सरकारच्या भुताळीपणाचं किंवा घाईचं खूप हास्य झालं आणि दुहेरी नुकसान झालं. एक तर हे 4% आरक्षण त्याला रद्द करायचं होतं, मुस्लिमांचं आरक्षण संपवायचं होतं कर्नाटक सरकार राज्यामध्ये. ते मात्र त्यांना करता आलं नाही. ते आरक्षण कायम राहिलं आणि दुसरं म्हणजे तिथं
भाजप सरकार पराभूत झाली. त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला आणि तिथं घवघवीत बहुमत मिळवून जवळपास 130 पेक्षा जास्त जागा मिळवून कर्नाटक काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. हे महत्वाचं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता असं असताना अ, कर्नाटकची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर हा प्रश्न मुस्लिम आरक्षणाचा अ, या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचारामध्ये आणणं खरं तर गैरलागू होतं. ते गुमराह होणार होतं. तरी त्याचा विचार न करता आपल्याला पुन्हा एकदा तिसरी टर्म मिळाली पाहिजे या विचारानं भाजप सरकारनं आणि खास करून पंतप्रधान मोदींनी मुसलमानांचा प्रश्न पुन्हा एकदा आणला, प्रचारामध्ये आणला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली आणि त्यांचं अनुकरण करत देशभरातील सर्व काँग्रेसचे नेते, प्रत्येक राज्यातले आणि केंद्रातले नेते अ, मुस्लिम आरक्षण म्हणजे काँग्रेसची अपीसमेंट पॉलिसी आहे मुस्लिमांची आणि त्यामुळे दलितांचं आणि आदिवासींचं आरक्षण कमी होत आहे आणि हे चुकीचं आहे. खरं तर एस-सी, एस-टी किंवा दलित आदिवासींचं आरक्षणाला कुठे धक्का लागू शकत नाही. त्यामध्ये दुसऱ्या धर्माचा प्रचार समावेश होऊ शकत नाही. तर मुस्लिमांचा जो समावेश आहे आरक्षणामध्ये तो ओबीसी समाजात झाले आणि तोही धर्माच्या आधारे नाही तर क्लासच्या आधारे, वर्ग समूहाच्या आधारे आणि त्याला कसोटी होती मागासलेपणाची. प्रत्येक राज्याने ओबीसी आरक्षण देताना धर्माचा विचार केला नाही. तर त्यांनी आपल्या बॅकवर्ड क्लास कमिशन नेमून त्या कमिशनचा रिपोर्ट घेतला. त्यांनी सर्वेक्षण केलं आणि कुठले वर्ग समूह त्यांच्या जातीमुळे, त्यांच्या व्यवसायामुळे मागासलेले आहेत. त्यांचा शिक्षण दर्जा कमी आहे आणि त्यांना सामाजिक स्थान खूप कमी आहे. निषिद्ध मानव असं ते स्थान आहे. याचा विचार करून त्यांनी काही शिफारसी केल्या आणि त्या आधारे प्रत्येक राज्य सरकारनं वेळोवेळी काही मुस्लिम समाजांना आरक्षण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण असं असलं तरी तात्कालिक विचार करून आणि संविधान उद्या काय म्हणेल ह्याचा विचार न करता पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण करून मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी मोदींनी हा प्रश्न उकरून काढलेला आहे, असं मला वाटतं. आणि ह्याचं एक मुख्य कारण म्हणजे पहिल्या 2 टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार बीजेपीच्या किंवा एनडीए सरकारच्या उमेदवारांना अगदी टफ फाईट देत आहेत आणि आपल्याला असं सहजपणे विजय मिळणार नाही, वॉकओव्हर मिळणार नाही. हे कधी त्यांना जाणवलं असावं असं अनेक विश्लेषक सांगतात. त्यामुळे असं कदाचित, की त्यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाचा प्रक्षुब्ध करण्यासाठी त्यांच्या मनातला जो न्यूनगंड आहे, की मुस्लिमाला खूप काही मिळतं, आम्हाला काहीच मिळत नाही. हा पुन्हा ताजा करून त्यांच्या मताची पीक घेण्यासाठी हा प्रचार सुरू केलेला आहे. तो किती सफल होईल की नाही ह्याची त्यांना फारशी माहिती नसेल, परंतु हा डाव त्यांनी खेळायचा प्रयत्न केलेला आहे. कारण शेवटी त्यांना तिसरी टर्म भाजपला हवी आहे. म्हणून पुन्हा एकदा मोदी, शहा, नड्डा आदी सर्व भाजप नेत्यांनी आपला आवडता भाजपचा संघ परिवाराचा, धार्मिक ध्रुवीकरणाचा आणि हिंदू मुस्लिम देश वाढवणारा खेळ सुरू केलेला आहे, असं म्हणत वावगं होणार नाही. पण मित्रांनो खरंच सांगतो, भारतीय मतदारास आता भाजपच्या अशा धार्मिक भावनिक प्रचाराचा एक प्रकारे अत्यंत उबग आलेला आहे. एक प्रकारे फटीकपणा आलेला आहे. 10 वर्ष राज्य मोदी सरकार करत आहे. तरी आम्ही किती रोजगार ह्या 10 वर्षात लोकांना दिला, हे तर मोदी साहेबांना सांगता येत नसेल. किंवा त्याबाबत हा जो त्यांचा संकल्पपत्र नामक जाहीरनामा आहे, त्यात त्यांनी काही आश्वासन दिलं नाही पुढील 5 वर्षासाठी. तर मग मतदारांनी त्याचा अर्थ काय काढायचा? लोकांना आता राम, राम मंदिर, हनुमान चालीसा, बजरंग बली, लव्ह जिहाद, मुस्लिमांचे होणारे आड, अपीजमेंट, काँग्रेसचं सिडो सेक्युलरिझम अशा विषयांचा आणि त्या चर्चांचा कंटाळा आहे. त्यांना माझे लोकांना आता रामापेक्षाही रोटी आणि रोजगार अधिक महत्वाचा वाटू लागला आहे. कारण किती काळ उपाशीपोटी रामाचं नाव घ्यायचं, जर पोटोबा भरत नसेल, तर विठोबा कसा आठवणार? हा आपली म्हण आहे मराठीतली. ही म्हण आता लागू होत आहे आणि गेली 10 वर्ष धार्मिक प्रचाराच्या प्रभावाखाली आलेला हिंदू समाज, हिंदू मतदार हा आता जागो होऊ लागलाय आणि त्याला जाणवलं की मागील 5 वर्षामध्ये आपले फार
हाल झालेले आहेत. 2 वर्ष कोव्हिडचे मध्ये हाल झाले. त्या काळात जी टाळेबंदी केली होती देशभर. त्यामुळे खूप त्रास झालेला आहे आणि त्या काळामध्ये रोजगार संपलेले आहेत. गरीब लोकं वापस गेलेले आहेत आणि पुन्हा गाळी पूर्वपदावर आली. जरी भाजप दावा करते, की आम्ही पुन्हा एकदा आर्थिक स्थिती चांगली केलेली आहे. तुलनेनं आर्थिक स्थिती जगाच्या पार्श्वभूमीपेक्षा चांगली आहे. हे जरी म्हणा, पण ते मॅक्रो लेव्हलला आहे. मायक्रो लेव्हलला नाही. हा जो बहुसंख्य गरीब भारतीय मतदार आहे, त्यांच्या हाताला काम नाहीये. त्यांचं उत्पन्न घटलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आर्थिक विषमता खूप वाढलेली आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आता त्यांना जाणवू लागलेल्या आहेत आणि त्यात भ्रमातून बाहेर आल्यामुळे त्यांना मोदीच्या या धार्मिक प्रचाराचा उबक येत असेल, त्यात नवल ते काय? परंतु मोदीची ब ब कडे देखील दुसरा पर्याय नाही. भाजपकडे दुसरा पर्याय नाही. कारण त्यांना माहीत आहे, की लोकांना काम नाही हाताला, उत्पन्न घटत चाललेलं आहे. शेतकरी परेशान आहे. त्यांना एम-एस-पी प्रमाणे भाव मिळत नाही. येणारी चिंता वेगळीच आहे. गॅस सिलिंडरच्या किमती, धान्य मा 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 आणि भाजीपाल्याच्या किमती, वाढत्या किमती त्यांना परेशान करत आहे आणि दररोज 2 वेळा आपल्या मुलाबाळांना कसं सकस अन्न द्यायचं हा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न असताना या प्रश्नावर काही आर्थिक नीती अ, आखणं हे भाजपचं किंवा सत्ताधारी पक्षाचं काम असतं. परंतु भाजपची आर्थिक नीती या प्रश्नावर भिडत नाही. कारण त्यांना अ, या आम आदमीपेक्षाही उद्योगस्नेही उद्योगपतींचं किंवा त्यांचे मित्र असलेल्या उद्योगपतींचं कल्याणात जास्त रस आहे. अशी जी विरोधी पक्ष टीका करतात, ती आता लोकांना खरी वाटू लागलेली आहे. कारण तसं नसतं, तर लोकांना त्यांनी काम देण्यासाठी प्रयत्न केले असते आणि नीती आखली असती आणि प्रयत्न केला असता, तर ते अवघडही नव्हतं. परंतु तसं त्यांनी 10 वर्षात केलं नाही आणि आताही ते ह्या निवडणूक प्रचारामध्ये त्याबद्दल फारसं बोलत नाहीत. आपण काय केलं हे ते सांगत नाहीत. आपला जाहीरनामा काय त्यावर चर्चा करत नाहीत. उलट काँग्रेसनं 10 वर्षापूर्वी काय केलं, 50 वर्षापूर्वी काय काय सांगत आहेत आणि काँग्रेसचा जाहीरनामा ती चिरफाड करत आहेत. ती अत्यंत भ्रामक खोटी. अ, परंतु त्यामुळे एक घडलं, की लोकांचं जे लक्ष कमी असतं जाहीरनाम्याकडे किंवा मॅनिफेस्टोकडे ते वेधलं गेलं आणि काँग्रेसवर इतकी टीका करत आहेत म म म मोदी सरकार किंवा मोदीजी स्वतः खुद्द. तर त्यात असं काय आहे? त्यामुळे ते इतक्या टीका करत आहेत. ह्या या इराद्यानं अनेक लोकांनी जवळपास 50 लाख लाख डाउनलोड झालेले आहेत आणि लोकांपर्यंत हा जाहीरनामा पोहोचला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकांना आकर्षक वाटत आहे कारण त्यांनी अतिशय ठोस आश्वासनं दिली आहेत. यापूर्वी आपण ती चर्चा केली, परंतु इथे एकच सांगू इच्छितो, की त्यांचे 3 आश्वासनं लोकांना अत्यंत आवडत चाललेले आहेत. एक म्हणजे ते जर सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना एम-एस-पीचा कायदा करू आणि त्यांना उचित भाव देऊ धान्याचा. हे आश्वासन शेतकऱ्यांना पसंत पडलेलं आहे, कारण ती त्यांची मागणीच होती. दुसरं म्हणजे प्रत्येक डिप्लोमा होल्डर आणि डिग्री होल्डर तरुणांना अप्रेंटिसशिप कायद्याची सुधारणा करून त्यांना 1 वर्षासाठी ट्रेनिंगची नोकरी देऊ आणि ₹1,00,000 त्या वर्षात मिळतील. ही त्यांनी दुसरी दिलेली आहे आणि या ट्रेनिंगच्या आधारे पुढे त्यांना नोकऱ्या मिळणं सहज सुलभ होईल. हे तरुणांना खूप भावलेलं आहे आणि तिसरं म्हणजे भारतातील गरीब गृहिणींना दर वर्षाला ₹1,00,000 किंवा महिन्याला 8,500 त्यांच्या खात्यात जमा केले जातील. जेणेकरून त्यांना आपल्या मुलाबाळाची काळजी घेता येईल, शिक्षणाची, अन्नधान्याची आणि जेवणा-खाण्याची. हे 3 आश्वासनं पटत आहेत आणि नेमकं त्यामुळेच जनमताचं वारं फिरतं की काय? आपल्या विरुद्ध जातं की काय? असं भाजपला वाटत असावं. म्हणून भाजपला स्वतःचा काही सांगता येत नाही. म्हणून त्यांनी ह्या सर्व मॅनिफेस्टोचा विपरीत अर्थ काढून टीका करणं सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम अपीसमेंटचा मुद्दा काढून मुस्लिम आरक्षण कसं संविधान विरोधी आहे आणि आम्हीच कसे संविधानाचे रखवाले आहोत आणि आम्ही डॉक्टर आंबेडकरांना देवाप्रमाणे पूजनीय मानतो असं सांगून त्यांनी आपली संविधानाची बांधिलकी सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधला त्यांचा राजकारण आणि त्यामागचा फोलपणा लोकांना कळत चाललेला आहे. असं म्हणलं तर वावगं होणार नाही. अ, कारण स्पष्ट आहे, मुस्लिम आरक्षण हा आज मुद्दाच होऊ शकत नाही. कारण संवर्गाअंतर्गत मुस्लिमांना गेले 40-50 वर्ष
आरक्षण मिळत चाललेलं आहे. प्रत्येक राज्यात अगदी गुजरातमध्ये देखील आरक्षण मिळत चाललेलं आहे. असं असताना तुम्हाला जर इतकं मुस्लिम आरक्षण तुमच्या संविधानिक अभ्यासाप्रमाणे चुकीचं वाटत असेल, तर तुम्ही 10 वर्षामध्ये ते रद्द करायचा का प्रयत्न केला नाही? आणि जेव्हा तुम्हाला ते करण्याची दुर्बुद्धी सुचली राज्यामध्ये, तेव्हा तुम्हाला फटका बसला सुप्रीम कोर्टाचा आणि तुम्ही रद्द केलेलं 4% आरक्षण मुस्लिमांचं, ते कायम राहिलेलं आहे. हे माहीत असताना देखील पुन्हा एकदा शॉर्ट टर्म विचार करून आणि येनकेन प्रकारे निवडून जिंकण्यासाठी आपण जर हा मुद्दा हुडकून काढत असाल, तर लोकांना त्यामधलं सत्य काय आहे, भ्रामकता काय आहे, हे कळून येत आहे. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये, अनेक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन हे स्पष्ट केलेले आहे, की ओबीसी आरक्षणामध्ये धर्माचा विचार केला जात नाही. वर्ग समूहाचा मागासलेपणाचा विचार करून त्या आधारे काही विशिष्ट निकषाच्या आधारे एखाद्या वर्गाला हा दिला जातं. आपल्या कल्पना असेल, की जेव्हा सच्च कमिटीचा अहवाल आला 2006 साली, तेव्हा त्यांनी दाखवून दिलेलं आहे, की मुस्लिमांचं जे मागासलेपण आहे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक ते ओबीसी पेक्षाही जास्त आहे. रंगनाथ मिश्रा समितीने देखील हे सांगितलं होतं आणि वेगळं आरक्षण द्यायचं प्रस्तावित केलं होतं. अर्थात ते धर्माच्या नावाने असल्यामुळे आपण त्याच्या चर्चा केली नाही, फारसा विचार केला नाही. परंतु ओबीसीमध्ये आरक्षण देता येतं आणि त्यामध्ये जर काही नवीन वर्गसमूह ॲड केले असतील, काही सरकारनं उदाहरण आंध्र सरकार म्हणा, तेलंगणा सरकार म्हणा किंवा कर्नाटक सरकार किंवा केरळ, तर त्यामध्ये वावग काही होणार नाहीये. परंतु केवळ हिंदूंना भयभीत करण्यासाठी, त्यांच्या मनात न्यूनगंड जागा करण्यासाठी आणि त्या मनात एक त्यांनी रुजवलं होतं, की मुस्लिमांचे खूप लाड होतात आणि त्यांना लाड होत असल्यामुळे तुम्हाला तुमचे न्याय हक्क मिळत नाहीत. ही भीती त्यांनी पुन्हा एकदा उजागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते करत असताना हा प्रश्न उद्भवून राहिलेला आहे. परंतु मला वाटतं, की आता त्यातला फोलपणा, भ्रामकपणा हा लोकांना समजून चुकलेला आहे आणि तुम्ही त्याबद्दल काय केलं आत्तापर्यंत हे देखील तुम्ही सांगू शकत नसाल, तर हा मुद्दा मुळातच चुकीचा आहे, गैरलागू आहे आणि मुस्लिमांचं, मुस्लिमांचं ध्रुवीकरण तुम्ही करत आहात, लोकांना कळू चुकलेलं आहे. त्यामुळे मोदीजी तोच भ्रामक प्रचार पुन्हा एकदा जिद्दीने हिरारी करत असतील, तर आपल्याला त्यामागे त्यांची हिंदू व्होट बँक पक्की करायची आणि हिंदूंची मतं मिळवून सत्तेवर यायचं ही त्यांची नीती लक्षात घेतली पाहिजे. म्हणून आज मला हे सांगावसं वाटतं शेवटी एपिसोडच्या, की भारतीय मतदारांनी मतदान करताना आपल्याला देशामध्ये धार्मिक बंधुता, हिंदू-मुस्लिम एकता हवी आहे का हिंदू-मुस्लिम ताण-तणाव हवा आहे, सामाजिक सौहार्द नको आहे, जेणेकरून हा भारतीय समाज हा तप्त राहील, इथं वातावरण तंग राहील. त्यामुळे इथं उद्योग समूह बाहेरून येणार नाहीत, इथं गुंतवणूक येणार नाही आणि भारताचा विकास होणार नाही. जर सामाजिक सौहार्द नसेल, तर आर्थिक विकास होत नाही आणि आर्थिक विकास होत नसेल, तर फक्त मुठभरांना फायदा होत असेल, त्यातून आर्थिक विषमता वाढत असेल, तर हा जो भ्रामक मुद्दे आहेत प्रचाराचे, ते आपण किती मनावर घ्यायचे हे लेखा केलं पाहिजे. म्हणून भारतीय मतदारांनी मतदान करण्यापूर्वी, बटन दाबण्यापूर्वी हा विचार करावा आणि जाणीवपूर्वक विवेकानं आपलं मतदान करावं, तरच बदलाचा प्रारंभ होऊ शकेल आणि असे जे भ्रामक प्रचार होतात आणि एका धर्माच्या 20 कोटी लोकांना आपण अपमानित करत आहोत, ते करणं योग्य होणार नाही. कारण आपली जी परंपरा आहे, आपली जी तहजीब आहे, ती मिलीजुली संस्कृती आहे आणि हिंदू समाज हा मुळात सहिष्णू आहे. त्याला तुम्ही कृपया असहिष्णू करू नका. पुन्हा त्याच्यातली सहिष्णुता आणि बंधुभाव जागा करा आणि भारताचं जे मूल्य आहे, बंधुता आणि समता ह्याचा पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापना केली पाहिजे आणि जेणेकरून हा समाज अधिक सौहार्द होऊ शकेल आणि असं जर घडलं, तर हे जे तणावाचे मुद्दे आहेत आणि असे जे खोटे मुद्दे आहेत मुस्लिम आरक्षणाचे, ते यापुढे संपून जातील, अशी मला खात्री वाटते. आज मी इथंच थांबतो. पुन्हा आपण भेटूया नव्या विषयासह. जाता जाता नेहमीची विनंती, जर आपला एपिसोड आवडला असेल, तर लाईक करा, कमेंट्स लिहा आणि शेअर करा. पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.